Hello everyone, welcome in SRG Technical. In this video, we will going to see the objectives of earthing are earthingचे हेतूज ओके काय आहेत पहा. फॉर द सेफ्टी ऑफ पर्सनल फ्रॉम इलेक्ट्रिक शॉक, विद्युत धक्क्यापासून व्यक्तिगत सेफ्टी सुरक्षिततेसाठी आपण अर्थिंग करायला हवं. इन्शुरिंग दॅट नॉन करंट कॅरिंग पार्ट्स, खात्री करा की नॉन करंट कॅरिंग पार्ट्स सच ॲज इक्विपमेंट फ्रेम्स ओके साधनांचे जे फ्रेम्स आहेत, इक्विपमेंट उपकरणांचे जे फ्रेम्स आहेत, आर ऑलवेज सेफ्टी ॲट ग्राउंड पोटेन्शियल इवन दो इन्सुलेशन फेल्स. ओके जरी त्यांचं इन्सुलेशन फेल झालं तरी हे खात्री करा की जे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आहेत त्यांचे फ्रेम हे नेहमी काय असायला हवेत, ग्राउंड पोटेन्शियलला असायला हवेत. फॉर द सेफ्टी सुरक्षिततेसाठी ऑफ द इक्विपमेंट अँड पर्सनल अगेन्स्ट लाइटनिंग अँड व्होल्टेज सर्ज प्रोव्हाइडिंग द डिस्चार्ज पाथ फॉर सर्ज अरेस्टर्स गॅप्स अँड अदर सिमिलर डिव्हायसेस. ओके ठीक आहे, इथं पाहू शकतो सुरक्षिततेसाठीच आपण अर्थिंग करतो ऑफ द इक्विपमेंट साधनांच्या आणि पर्सनल वैयक्तिक सुरक्षिततेसाठी अगेन्स्ट लाइटनिंग म्हणजे वीज कोसळण्यापासून अँड व्होल्टेज सर्जेस म्हणजे व्होल्टेज कमी जास्त होणे, व्होल्टेज अचानक इन्क्रीज होणे. प्रोव्हाइडिंग द डिस्चार्ज पाथ, आपण डिस्चार्ज पाथ प्रोव्हाइड करण्यासाठी अर्थिंग करतो फॉर सर्ज अरेस्टर गॅप अँड अदर सिमिलर डिव्हायसेस. फॉर प्रोव्हाइडिंग द ग्राउंड कनेक्शन्स फॉर द ग्राउंडेड न्यूट्रल सिस्टम, ग्राउंडेड न्यूट्रल सिस्टमसाठी ग्राउंड कनेक्शन प्रोव्हाइड करण्यासाठी सुद्धा आपण अर्थिंग करतो. फॉर प्रोव्हाइडिंग अ मीन्स ऑफ पॉझिटिव्हली डिस्चार्जिंग अँड डी एनर्जायझिंग फिडर्स. फॉर प्रोव्हाइडिंग मीन्स म्हणजेच पॉझिटिव्हली डिस्चार्ज आणि डी एनर्जायझिंग फिडर्सला डी एनर्जाइज करण्यासाठी सुद्धा आपण अर्थिंग करतो. ऑर इक्विपमेंट बिफोर प्रोसेसिंग, किंवा साधनांना प्रोसेसिंग करण्यापूर्वी विथ मेंटेनन्स ऑन देम, त्यांच्यावरती देखभाल दुरुस्तीचं काम करण्या अगोदर. ओके पॉवर सिस्टम अर्थिंग इज हायली इम्पॉर्टंट. पॉवर सिस्टम अर्थिंग जे आहेत ते अधिक महत्त्वाचे आहेत. सबस्टेन्शियल अँड ॲडॅक्वेट अराउंड ग्राउंड that will not burn off or permit dangerous rise in voltage under abnormal condition is essential. पॉवर सिस्टम अर्थिंग हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण का अ सबस्टेन्शियल अँड ॲडॅक्वेट ग्राउंड दॅट विल नॉट बर्न ऑफ और परमिट डेंजरस राइज इन व्होल्टेज अंडर ॲबनॉर्मल कंडिशन्स इज इसेन्शियल. एक्सटेन्सिव्ह डॅमेज, अधिकचा जो डॅमेज आहे अँड डेंजरस कंडिशन, धोक्याची स्थिती हॅव arisen when adequate ground have been provided. Okay, multiple grounds and multiple connections to them are usually desirable to ensure ground protection. Even though one connection opens due to burn off or other conditions such as high resistance, the station earthing system should have low resistance, earth electrode, earth resistance or resistance to earth, earthing lead, अर्थ करंट, सॉईल रेजिस्टिव्हिटी. अर्थ इलेक्ट्रोड जो आहे आपण जो यूज करणार आहोत, अर्थ रेजिस्टन्स जमिनीचा रोधक, और रेजिस्टन्स टू अर्थ किंवा जमिनीकडचा रोधक. अर्थिंग लीड, अर्थिंगची जी लीड आहे ती. अर्थ करंट म्हणजे काय, सॉईल रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय. फर्स्ट आहे अर्थ इलेक्ट्रोड. अ वायर, रॉड, पाईप, प्लेट और एनी अरे ऑफ कंडक्टर्स एम्बेडेड म्हणजे बांधणे इन ग्राउंड हॉरिझॉन्टली. ओके आडव्या पद्धतीने ग्राउंडमध्ये बांधणे और व्हर्टिकली किंवा उभ्या पद्धतीने इज नोन ॲज अर्थ इलेक्ट्रोड, याला आपण अर्थ इलेक्ट्रोड म्हणतो. ठीक आहे. अ डिस्ट्रीब्युशन सिस्टम अर्थ इलेक्ट्रोड कन्सिस्ट ऑफ ए रॉड. डिस्ट्रीब्युशन सिस्टममध्ये अर्थ इलेक्ट्रोड जो असतो तो रॉड असतो किंवा पाईप 1 मीटर इन लेंथ, किंवा पाईप असते 1 मीटर लांबीची अँड ड्रेवन व्हर्टिकली, आणि त्याला व्हर्टिकली ड्राईव्ह केलं गेलं म्हणजे व्हर्टिकली तिथं ड्राईव्ह केलेलं असतं म्हणजे व्हर्टिकली ठेवलेलं असतं इन टू द ग्राउंड, जमिनीमध्ये. इन जनरेटिंग स्टेशनमध्ये पहा. अँड सबस्टेशन्स ग्राउंडिंग मॅट्स आर यूज्ड रादर दॅन इंडिव्हिज्युअल रॉड. ओके वैयक्तिक रॉड यूज करण्यापेक्षा ग्राउंडिंग मॅट तिथे वापरतात सबस्टेशन्समध्ये. सेकंड आहे अर्थ रेजिस्टन्स और रेजिस्टन्स टू अर्थ. द रेजिस्टन्स ऑफर्ड बाय द अर्थ, जमिनीकडून जो रोधक असतो अर्थ इलेक्ट्रोड टू द फ्लो ऑफ करंट इन टू द ग्राउंड इज नोन ॲज रेजिस्टन्स टू अर्थ. ठीक आहे.
द रेजिस्टन्स ऑफर्ड बाय द अर्थ इलेक्ट्रोडकडून जो रेजिस्टन्स ऑफर केला जातो, देऊ केला जातो टू द फ्लो ऑफ करंट, करंट प्रवाहित फ्लो ऑफ करंट, ओके, म्हणजे करंट जो प्रवाहित होतो त्याला अर्थ इलेक्ट्रोडकडून जो रोधक प्रोव्हाइड केला जातो इन टू द ग्राउंड, जमिनीकडे, इज नोन ॲज रेजिस्टन्स टू अर्थ. द टर्म रेजिस्टन्स टू अर्थ और अर्थ रेजिस्टन्स डज नॉट इम्प्लाय द कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स बिटवीन द अर्थिंग इलेक्ट्रोड अँड सॉईल विच इज इनसिग्निफिकंट. ओके, म्हणजेच काय पहा, ते अलक्षणीय आहे. अर्थ रेजिस्टन्स म्हणजे काय हे सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा. कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स बिटवीन द अर्थिंग इलेक्ट्रोड अँड सॉईल, ओके, बट मेनली द रेजिस्टन्स ऑफ सॉईल, परंतु मुख्यत्वे मातीचा जो रोधक आहे बिटवीन द इलेक्ट्रोड अँड पॉईंट ऑफ झिरो पोटेन्शियल. न्यूमेरिकली it is equal to the ratio of potential of earth electrode with respect to remote point to the current dissipated by it. Mathematically, earth resistance is given as V upon I. Okay, mathematically जर पाहायला गेलं, earth resistance is given as V upon I, where V is the measured voltage between the electrode and the voltage spike, and I is the injected current during the earth resistance measurement through the electrode. तर पहा, ॲज अ जनरल रूल, लोअर द व्हॅल्यू ऑफ अर्थ रेजिस्टन्स बेटर इट इज. ओके, एक जनरल रूल आहे, सामान्य नियम आहे. जर अर्थ रेजिस्टन्सची व्हॅल्यू कमी असेल तर तो चांगला असेल. बट इवन देन फॉलोइंग व्हॅल्यू ऑफ अर्थ रेजिस्टन्स मॅक्झिमम परमिसिबल, परंतु खालील काही किमती आहेत अर्थ रेजिस्टन्सच्या मॅक्झिमम परमिसिबल लिमिटमध्ये दिलेल्या आहेत. व्हॅल्यूज विल गिव्ह सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट्स. लार्ज पॉवर स्टेशन्समध्ये अर्थ रेजिस्टन्स किती असायला हवा पहा, मॅक्झिमम 0.5 ओहम. मेजर पॉवर स्टेशन्स 1 ओहम. स्मॉल सबस्टेशन्स 2 ओहम. इन ऑल अदर केसेस 8 ओहम इतका रेजिस्टन्स असायला हवा, रोधक असायला हवा. थर्ड नंबर आहे अर्थिंग लीड म्हणजे काय. द वायर विच कनेक्ट्स अर्थ वायर और एनी अदर अपॅरेटस टू बी अर्थड टू द अर्थ इलेक्ट्रोड इज नोन ॲज अर्थिंग लीड. ओके, द वायर, एक वायर असू शकते विच कनेक्ट्स अर्थ वायरला कनेक्ट करते, और एनी अदर ॲपॅरेटस किंवा कुठल्या साधनांना कनेक्ट करते, टू बी अर्थड म्हणजे जे साधन आपण अर्थ करायला जातो ते, टू द अर्थ इलेक्ट्रोड. ओके, म्हणजेच अर्थ इलेक्ट्रोडपासून अर्थकडे जी कनेक्ट करणारी वायर आहे त्याला आपण काय म्हणतो, अर्थिंग लीड. फोर्थ नंबर आहे अर्थ करंट. द करंट डिसिपेटेड बाय द अर्थ इलेक्ट्रोड इन टू द ग्राउंड इज कॉल्ड ॲज द अर्थिंग करंट. अर्थिंग करंट कशाला म्हणतात पहा, द करंट डिसिपेटेड करणे म्हणजे उत्सर्जित करणे बाय द अर्थ इलेक्ट्रोडकडून जो करंट डिसिपेट केला जातो इन टू द ग्राउंड, जमिनीमध्ये, इज कॉल्ड ॲज द अर्थिंग करंट. याला आपण अर्थिंग करंट म्हणतो. फिफ्थ नंबर आहे सॉईल रेजिस्टिव्हिटी. बिफोर स्टार्टिंग द डिझाईन ऑफ अर्थिंग सिस्टम डिझाईन करण्याच्या म्हणजे सुरुवातीला, इट इज इसेन्शियल, हे महत्त्वाचं आहे की गरजेचं आहे की टू अंडरस्टँड द नेचर ऑफ द रेजिस्टन्स, रोधकाचा स्वभाव कसा आहे, नेचर कसा आहे तो अंडरस्टँड, समजून घेणे हे गरजेचं आहे. ऑफ ग्राउंड, जमिनीचा, अँड द व्हेरियस फॅक्टर्स विच गव्हर्न इट, आणि वेगवेगळे फॅक्टर्स काय, तिथे घटक काय होतात, गव्हर्न इट करतात, म्हणजे त्याला कारणीभूत ठरतात, गव्हर्निंग इट. वेन अँड इलेक्ट्रोड इज ड्रेवन इन टू द ग्राउंड, ज्यावेळी आपण इलेक्ट्रोड ग्राउंडमध्ये पुरायला जातो, ड्रेवन करायला जातो, द रिजन अराउंड द इलेक्ट्रोड इज नोन ॲज रेजिस्टन्स एरिया. ओके, इलेक्ट्रोडच्या भोवतालचा जो रिजन आहे, क्षेत्र आहे, त्याला आपण रेजिस्टन्स एरिया म्हणतो, और द पोटेन्शियल ग्रेडियंट एरिया आपण त्याला म्हणतो. अँड द फॉल्ट करंट ट्रायज टू फ्लो अवे फ्रॉम द इलेक्ट्रोड इन ऑल द डिरेक्शन्स आय शोन इन द फिगर 1.5.7. फिगर 1.5.7 मध्ये दाखवल्याप्रमाणे इलेक्ट्रोडच्या सभोवतीचा जो परिसर आहे, सभोवतीच्या परिसर जो भाग आहे त्याला आपण रेजिस्टन्स एरिया किंवा पोटेन्शियल ग्रेडियंट एरियासुद्धा म्हणतो. ओके, ह्या एरियामध्ये काय होणार असतं की जो इलेक्ट्रोडमधून अर्थिंग करंट जो येणार आहे तो काय होत असतो, बाजूच्या परिसरामध्ये, बाजूच्या भागामध्ये जात असतो. ओके, इट फॉलोज दॅट द राईज ऑफ grounding potential or the flow of current in the ground depends upon the resistivity of soil. Okay, it follows that, हे फॉलो करतं राईज ऑफ ग्राउंडिंग पोटेन्शियल वाढवायचं किंवा द फ्लो ऑफ करंटला प्रवाहित करणे इन द ग्राउंड. ओके, जे ग्राउंडमध्ये करंटला प्रवाहित करणे हे तो ठरवतो. डिपेंड्स अपॉन द रेजिस्टिव्हिटी ऑफ सॉईल, सॉईलच्या रोधकावरती ते आहे. इन विच
earthing conductor is driven. Okay. The soil conductivity is a purely electrolytic phenomenon. Soil conductivity जी असायला हवी ती प्युअरली इलेक्ट्रोलायटिक phenomenon असायला हवी, and its resistivity is governed by nature and may vary from 1 ohm meter to 10,000 ohm meter. Some typical values are sea water 2.5 ohm. सी वॉटर समुद्राच्या पाण्याचं रोधक किती आहे पहा 2.5 ओहम मीटर. टॅप वॉटर 20 ओहम. क्ले 50 ओहम. माती त्याचा रोधक आहे 50 ओहम. सँड क्ले मिक्सचर वाळूची जी माती आहे त्याचं मिक्सचर 100 ओहम. सँड 2000 ओहम. वेट कॉन्क्रीट 100 ओहम. ड्राय कॉन्क्रीट 10,000 ओहम. रॉक 10,000 ओहम. chalk 250 ohm. फॅक्टर्स ऑन विच सॉइल रेजिस्टिव्हिटी और कंडक्टिव्हिटी डिपेंड्स. असे कोणते घटक आहेत की जे मातीच्या रोधक किंवा कंडक्टिव्हिटीवरती काय करतात, परिणाम करतात. फॅक्टर्स ऑन विच सॉइल रेजिस्टिव्हिटी और कंडक्टिव्हिटी डिपेंड्स करतात की अवलंबून आहेत. इट मे बी अ मॅटर ऑफ इंटरेस्ट. हा एक इंटरेस्टचा भाग आहे. टू नोट दॅट हे लक्षात ठेवण्यासाठी वॉटर हॅज व्हेरी पुअर कंडक्टिव्हिटी. ओके. पाणी जे आहे ते अतिशय पुअर कंडक्टिव्हिटी आहे. बट इट्स प्रेझेन्स इन द सॉईल, परंतु त्याचं मातीतलं अस्तित्व, मातीतलं प्रेझेन्स असणं हेल्प्स इन डिझॉल्विंग द salts thereby improving soil conductivity. Okay. Soil conductivity increases with the increase in moisture content as shown in figure 1.5.8. However, when moisture exceeds 20%, the charge in resistivity is negligible. The amount of water which a soil can absorb depends on the soil type, grain size and compactness. ओके. इथं पाहू शकतो आपण फिगर 1.5.8 मध्ये मॉइश्चर इन पर्सेंटेज वर्सेस रेजिस्टिव्हिटी ओहम पर मीटर दिलेले आहे. 10% मॉइश्चर असेल तर 20% मॉइश्चर असेल तर मॉइश्चर जर इन्क्रीज होत असेल तर इथे रेजिस्टिव्हिटी काय होते, वाढत जाते पहा. ओके. द टेम्परेचर ऑफ द सॉईल ऑल्सो प्लेज अ व्हायटल रोल. मातीचा जो तापमान आहे त्याचासुद्धा महत्त्वाचा रोल आहे इन व्हॅरिंग इट्स कंडक्टिव्हिटी. त्याची कंडक्टिव्हिटी व्हॅरी करण्यासाठी. द इफेक्ट ऑफ द टेम्परेचर तापमानाचा परिणाम ऑन द सॉईल रेजिस्टिव्हिटी ॲज इन्व्हेस्टिगेटेड बाय द US ब्युरो ऑफ स्टँडर्ड्स इज गिवन इन टेबल 1.5.1. टेबल 1.5.1 टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस 20 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान असेल सॉईलचं मातीचं तर रेजिस्टिव्हिटी इन ओहम मीटर किती असते 75 ओहम. ओके. टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस 10 डिग्री सेंटीग्रेड जर मातीचं तापमान असेल तर रेजिस्टिव्हिटी ही 99 ओहम असते. इथे पाहू शकतो टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस 0 डिग्री सेल्सिअस वॉटर इन सॉईल. ओके. म्हणजेच मातीमध्ये पाण्याचं जर प्रमाण असेल आणि त्याचं डिग्री सेल्सिअस जर 0 असेल टेम्परेचर तर रेजिस्टिव्हिटी किती असणार आहे ओहममध्ये 138. 0 डिग्री सेल्सिअस आईस फॉर्मेशन, बर्फ जो फॉर्म होतो त्यावेळी 0 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान असेल तर रेजिस्टिव्हिटी किती असते 300 ओहम. -5 डिग्री सेल्सिअस जर तापमान असेल उणे तर रेजिस्टिव्हिटी 790 आणि -1 डिग्री सेल्सिअस इतकं जर जमिनीचं तापमान असेल तर 3300 इतका रेजिस्टिव्हिटी असतो. वेन द टेम्परेचर इज मोर दॅन 0 डिग्री सेल्सिअस इट्स इफेक्ट ऑन सॉईल रेजिस्टिव्हिटी इज निग्लिजिबल. At 0 degree centigrade, water is the soil starts freezing and resistivity increases. पहा, when म्हणजे जेव्हा टेम्परेचर इज मोर दॅन 0 डिग्री सेल्सिअस, जर का तापमान 0 सेल्सिअस इतक्यापेक्षा मोठा असेल, इट्स इफेक्ट ऑन सॉईल रेजिस्टिव्हिटी त्याचा जो परिणाम आहे सॉईलच्या रोधकावरती इज निग्लिजिबल अत्यंत दुर्लक्षित असतो, कमी असतो. ॲट 0 डिग्री सेल्सिअस पहा 0 डिग्री सेल्सिअसला वॉटर इन द सॉईल पाणी मातीमध्ये स्टार्ट फ्रीजिंग अँड रेजिस्टिव्हिटी इन्क्रीजेस. ओके. फ्रीज व्हायला चालू होतं वॉटर आणि रेजिस्टिव्हिटी काय होते, वाढत जाते. द रेजिस्टिव्हिटी ऑफ सॉईल इज ऑल्सो कन्सिडरेबली अफेक्टेड बाय द कॉम्पोजिशन अँड अमाऊंट ऑफ सॉल्युबल साल्ट्स ॲज शोन इन द फिगर 1.5.9. रेजिस्टिव्हिटी ऑफ सॉईल मातीचा जो रोधकता आहे इज ऑल्सो कन्सिडरेबली अफेक्टेड, तो सुद्धा परिणामकारक असतो बाय द कॉम्पोजिशन अँड अमाऊंट ऑफ सॉल्युबल साल्ट्स ॲज शोन इन द फिगर 1.5.9. फिगर 1.5.9 मध्ये दाखवल्याप्रमाणे मातीतलं सॉल्टचं प्रमाण हे जर वाढत जात असेल तर रेजिस्टिव्हिटी ओहम पर मीटर हे सुद्धा काय होतं, वाढत जातं. मॅग्निट्यूड ऑफ द करंट ऑल्सो अफेक्ट द रेजिस्टिव्हिटी ऑफ द सॉईल ॲज इन केस
the value of current being dissipated by the soil is high. It may cause significant drying of soil and increase its resistivity. इथं पहा इलेक्ट्रोडकडून जो करंट डिसिपेट होणार आहे त्याचा सुद्धा परिणाम इथं गृहीत धरलेला आहे. ओके, मॅग्निट्यूड ऑफ करंट ऑल्सो अफेक्ट्स द रेजिस्टिव्हिटी ऑफ द सॉइल. मातीच्या रोधकावरती त्याचा सुद्धा परिणाम होतो. ॲज इन केस द व्हॅल्यू ऑफ करंट बिंग डिसिपेटेड बाय द सॉइल इज हाय. जर का डिसिपेटेड होणारी जी करंटची व्हॅल्यू ही मॅक्झिमम असेल, इट मे कॉज सिग्निफिकंट, त्याच्यामध्ये लक्षणीय कोरडा म्हणजे फरक पडतो ऑफ सॉइलचा मातीचा, अँड इन्क्रीज इट्स रेजिस्टिव्हिटी, आणि त्याची रोधकता काय ती वाढत जाते. ओके, द सॉइल रेजिस्टिव्हिटी ॲट अ पर्टिक्युलर लोकेशन. मातीची जी रोधकता आहे ठराविक ठिकाणी, लोकेशन ठिकाणी, ऑल्सो व्हॅरीज विथ डेप्थ. ओके, खोलीप्रमाणे त्याचे व्हॅरी होत राहते. जनरली द लोअर लेयर्स ऑफ हॅव ग्रेटर मॉइश्चर. लोअर लेयर असेल, कमी थराची जी माती असेल तिथे हॅव ग्रेटर मॉइश्चर कंटेंट असतात अँड लोअर रेजिस्टिव्हिटी. हावेवर इफ द लोअर लेयर कंटेन्स हार्ड अँड रॉकी सॉइल, रेजिस्टिव्हिटी मे इन्क्रीज विथ डेप्थ. जर का तुम्ही खोली वाढवत जाल तसं त्याचं रोधकता वाढत जाईल. सिन्स द सॉइल रेजिस्टिव्हिटी डिपेंड्स ऑन अ नंबर ऑफ फॅक्टर्स. अशा पद्धतीने सॉइलची जी रेजिस्टिव्हिटी आहे, मातीची जी रोधकता आहे, ती नंबर ऑफ घटकांवरती, काही वेगवेगळ्या घटकांवरती अवलंबून आहे. इट इज ऑलवेज प्रिफरेबली टू मेक प्रॉपर रेजिस्टिव्हिटी मेजरमेंट ॲट द प्रोपोज्ड साईट ऑफ ग्राउंडिंग सिस्टम. ओके, इट इज ऑलवेज प्रेफरेबल टू मेक प्रॉपर रेजिस्टिव्हिटीचं मेजरमेंट करणं हे प्रेफरेबल असेल, प्राधान्याचं असेल नेहमी ॲट द प्रोपोज्ड साईट, जे ठरलेली साईट आहे तिथे ऑफ ग्राउंडिंग सिस्टम करायला जात असताना. ओके, अशा पद्धतीने आपण एंड ऑफ युनिट नंबर 1 सेफ्टी अँड प्रिव्हेन्शन ऑफ ॲक्सिडेंट, जो की 10 मार्काला होता, तो कंप्लीट केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या एकदा रिवाईज करूयात. द ऑब्जेक्टिव्ज ऑफ अर्थिंग पाहिले आपण, ऑब्जेक्टिव्ज ऑफ अर्थिंग. त्याचबरोबर अर्थिंगचे जे काही कॉम्पोनंट्स आहेत, इलेक्ट्रोड म्हणजे काय, अर्थ रेजिस्टन्स ऑर रेजिस्टन्स टू अर्थ म्हणजे काय, अर्थिंग लीड म्हणजे काय, अर्थ करंट म्हणजे काय, आणि सॉइल रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय. ओके, त्याचबरोबर आपण फॅक्टर्स ऑन विच सॉइल रेजिस्टिव्हिटी, मातीची जी रोधकता आहे ती कोणकोणत्या घटकांवरती, किंवा कंडक्टिव्हिटी म्हणजे वाहकता जी आहे ती कोणकोणत्या घटकांवरती अवलंबून आहे, ते सुद्धा आपण घटक पाहिले. ओके, in the next video we will going to start unit number 2. So for next video, next lecture, keep watching SRG Technical, and thanks for watching this video.